नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की चालक पदाचा निकाल हा जाहीर झाला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनातील चालक पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट ही पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी ही अधिकृत वेबसाईटवर ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, या जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांचं अभिनंदन। आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की यादीमध्ये नाव असणं पुरेसं नाही, तर चाचणीसाठी अंतिम प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला एका अनिवार्य पडताळणी प्रक्रिया ही काय करावी लागेल, पूर्ण करावी लागेल। आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपण जे 26/4/2026 ला झालेली जी परीक्षा आहे त्याचा निकाल हा जाहीर झाला आहे। खालील उमेदवार हे ड्रायव्हिंग टेस्टसाठी तात्पुरते हे काय झालेत, पात्र ठरलेत। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जवळजवळ 702 एकूण उमेदवार हे पात्र झालेले आहेत। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मुंबई खंडपीठ जे आहे त्याच्यामध्ये 562 उमेदवार हे पात्र झाले। नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत 78 उमेदवार हे पात्र आहेत। औरंगाबाद खंडपीठ छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये किती 62 उमेदवार हे पात्र झालेले आहेत। हे पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची जी PDF आहे तर ती PDF तुम्हाला वेबसाईटवर देखील मिळून जाईल। रिक्रुटमेंट आहे तर रिक्रुटमेंटला क्लिक करायचं, त्याच्या खालच्या बाजूला सर्वात शेवटी ही तुम्हाला PDF मिळेल। लक्षात ठेवा याच्यामध्ये काय झालं तर मुंबईमध्ये जे मुंबई हायकोर्ट जे आहे तर त्याचा जो कट ऑफ आहे तर तो 16चा आहे। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ हा कितीचा आहे, 17चा हा लागलाय। ह्या वरील उमेदवारासाठी पुढील कारवाई ही अनिवार्य आहे। म्हणजे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आता निकाल लागलाय, निकाल लागल्यानंतर आता 7 दिवसाची मुदत आहे आणि 7 दिवसामध्ये आपल्याला ईमेल करायचा आहे। म्हणजे ईमेल या अर्थानं की वाहन चालवण्याच्या चाचणीस अधिकृत प्रवेश हे आपण ईमेल केल्यानंतर मिळेल। जर समजा 7 दिवसानंतर कागदपत्र 7 दिवसानंतर किंवा कागदपत्र जर नाही पाठवली तर उमेदवारी तात्काळ रद्द होऊ शकते। तुमच्या जागी वेटिंग लिस्टमधील दुसऱ्या उमेदवाराला संधी ही दिली जाईल। यासाठी म्हणून सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा अनिवार्य कागदपत्र कोणकोणती आहेत। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा ऑनलाईन अर्जांची प्रिंट आउट जी आहे ती तुम्ही मूळ ऑनलाईन फॉर्म भरला होता त्याची प्रिंट काढायची। त्याच्यानंतर वाहन चालवण्याचं जे अनुभव प्रमाणपत्र आहे यावर तुमची स्वतःची सही असणं आवश्यक आहे आणि ह्याची प्रिंट काढायची, त्याची PDF करायची। आणि हे PDF केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्जाची ही प्रिंट आउट काढायची। त्याच्यानंतर साक्षांकित ड्रायव्हिंग जे अनुभव प्रमाणपत्र आहे तर ते पाठवायचं। म्हणजे तुमच्या मूळ अनुभव प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत काढा, त्यावर स्वतःची स्वाक्षरी करा आणि ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या अनुभवाचा पुरावा म्हणून हे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं कागदपत्र कशी आणि कुठं पाठवायची, म्हणजे लक्षात ठेवा दोन्ही कागदपत्र स्कॅन करायची, स्पष्ट अशा पद्धतीची PDF फाईल करायची आणि ही केवळ खालील म्हणजे ही जी recruitment@bhc.government.in जी आहे तर त्यावर पाठवायची। सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कागदपत्र प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवायची नाहीत, केवळ या ईमेलद्वारेच पाठवायचे। हा सर्वात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा। आता ईमेल कसा असला पाहिजे तर लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट टाकता म्हणजे recruitment@bhc.government.in ही या ईमेल ID ला पाठवायचे। सब्जेक्टमध्ये लिहिताना नेमकं कसं लिहिलं पाहिजे तर लक्षात ठेवा जो तुमचा रजिस्ट्रेशन ID आहे त्याच्यानंतर इथला सीट नंबर टाका, इथं तुमचं जे आहे म्हणजे इथं आसन क्रमांक, इथं नोंदणी ID क्रमांक जो आहे तर तो टाका, त्याच्यानंतर इथं आसन क्रमांक, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा इथं जे आहे तर तुम्ही काय करायचंय तिथं तुमचं पूर्ण नाव टाकायचंय आणि इथं शेवटी काय टाकायचं तुमचा मोबाईल नंबर। म्हणजे लक्षात ठेवा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन ID नंबर, त्याच्यानंतर सीट नंबर, त्याच्यानंतर फुल नेम, त्याच्यानंतर मोबाईल नंबर। हे सगळं अशा पद्धतीने जर सब्जेक्टमध्ये टाकलं तर त्यांना तुमचं जे मिळालेली डॉक्युमेंट आहेत तर ती व्यवस्थित ओळखायला येऊ शकतात व्यवस्थित। आणि सब्जेक्ट जर तुम्ही असं माय ड्रायव्हिंग सर्टिफिकेट वगैरे जर असं केलं किंवा ॲप्लिकेशन फॉर स्टाफ कार ड्रायव्हिंग तर हे त्यांना शोधायला किंवा दिसायला किंवा कन्फर्म करायला थोडंसं अडचण येऊ शकते। त्यासाठी जर अशा पद्धतीने जर सब्जेक्ट टाकला तर त्यांना अचूक माहिती दिल्यानं तुमचा अर्ज तात्काळ आणि योग्यरित्या नोंदवला जातो। शक्यतो अशा पद्धतीने केलं तर बेटर राहील। हा एवढाच मुद्दा आपल्याला लक्षात ठेवा। आता कागदपत्र कशी पाठवायची तर स्वसाक्षांकित करायचे, अनुभव प्रमाणपत्राच्या झेरॉक्सवर तुमची सही करायची, स्कॅन करा म्हणजे अर्जाची प्रिंट आउट स्वसाक्षांकित करून प्रमाणपत्र दोन्ही आणि स्पष्टपणे करून त्याची काय करायची PDF करायची।
आणि जे आता आपण पाहिलेला ईमेल आय डी आहे जो तो उच्च न्यायालयाच्या अधिकृत सूचनेत दिलेल्या ईमेल आय डीवर 7 दिवसाच्या आत हे पाठवायचं आहे. आता लक्षात ठेवा की सेंड बटन दाबण्यापूर्वी अंतिम तपासणी काय करायची, मी ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट फाईलमध्ये जोडली आहे का हे एकदा चेक करायचं आहे. मी ड्रायव्हिंग अनुभवपत्राची स्वसाक्षात्कारित प्रत ही फाईलमध्ये जोडली आहे का हे चेक करायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल आय डीमध्ये जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन आय डी, त्याच्यानंतर सीट नंबर, त्याच्यानंतर फुल नेम आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर हा अचूक लिहिला आहे का हे एकदा खात्री करा. आणि मग recruitment@hbc.government.in या पत्त्यावर 7 दिवसाच्या आत हे पाठवा. नियमांचं अचूक पालन करा. तुमच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी हे तुम्हाला उपयोगाचं राहील. सर्वात महत्त्वाची अंतिम मुदत लक्षात ठेवा, 11/6/2026 ला सूचना ही प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ 7 दिवसाच्या आत 7 दिवसानंतर ती मुदत संपते. म्हणून कागदपत्र ही ईमेलद्वारे पाठवण्याच्या सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी केवळ 7 दिवसाच्या कालावधीत देण्यात आहे. उशीर आलेले ईमेल हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं, नवीन रिक्रुटमेंट जी आहे या लिंकवर जाऊन म्हणजे हे जे नोटिफिकेशन वगैरे जे मिळतं किंवा काही विद्यार्थ्यांचे तुमची नावं जर शोधायची असतील तर कुठं जायचं आहे, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथं रिक्रुटमेंट टॅबमध्ये जायचं आहे. रिक्रुटमेंट टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हिंग लिंकवर क्लिक करा. सर्व अधिकृत नोटिफिकेशन म्हणजे जाहिरातीपासून ते शेवटी खालीपर्यंत म्हणजे ह्या नोटिफिकेशनपर्यंत तुम्हाला सगळे डिटेल ही त्याच्यामध्ये मिळून जाईल आणि तिथं तुम्ही तुमची नावं ही देखील शोधू शकता. इथपर्यंत आपल्याला उल्लेख करता येईल. सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मोटार ड्रायव्हिंग कायदा 1988चा जो आहे त्याच्या संदर्भाबद्दल आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की याच्यानंतर हे किती मार्क आहेत ते तुम्हाला, तर हे 10 मार्क आहेत. त्या 10 पैकी तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी किती मार्क पडणं अनिवार्य आहे, तर 7 मार्क पडणं हे तुम्हाला अनिवार्य आहे. म्हणजे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. शेवटी त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.